मी रायगड किती युग असाच इथे अविचल उभा आहे। आधी माझे महत्व फक्त एका डोंगरा एवढेच होते, पण शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने मला स्वराज्यात आणले आणि हिरोजी इंदुरकरांनी 14 वर्षांच्या मेहनतीने माझ्या रूपाचे अगदी कायापालट केले। माझ्यासारख्या ओबडधोबड खडकाला खरंच इतकं सौंदर्यवान कोणी बनवू शकतं याचा कधी विचारच केला नव्हता। माझ्या कडा कपाऱ्यांना तटाबुरुजांचे लेन चढवले, सारा गाव माझ्या कुशीत वसवला। 1656च्या या कडक उन्हाळ्यात माझ्या आसमंतात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श झाले आणि थेट मला राजधानीचा दर्जा मिळाला। अभिमानाने ऊर अगदी भरून आला हो माझा। बाले किल्ल्यात बसून आऊसाहेबांची चर्चा करणारा शिवबा शिव छत्रपती होताना पाहण्याचे सुख मला मिळाले। भारतातील 7 नद्यांचं पवित्र तीर्थ गंगासागरात ओतले आणि मीही अभिषिक्त झालो। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मी याची देई याची डोळा पाहिला। किती भाग्य ते माझं। हत्तीवर असलेल्या सोन्याच्या अंबारीत झुलून जाणारे मराठ्यांच्या छत्रपतींचे वैभव कित्येक वर्ष मी या उरात साठवले आहे। शिवराज्याभिषेक सोहळा, शंभू महाराज व राजाराम महाराजांचा जन्म, विवाह हे सगळा आनंद बघून मी खूप सुखावलो होतो। याच आनंदाला कुणाची नजर लागावी की काय? छत्रपती महाराज आनंदाच्या प्रवासासाठी विलीन झाले। आज मी राजाविना खूप पोरका झालेलो, पण प्रत्येक मराठ्यात माझा छत्रपती अजूनही जिवंत होता आणि म्हणूनच मी कायम जिवंत राहिलो ते आजतागायत। मी रायगड आजही उभा आहे आणि जोवर चंद्र सूर्य आसमंतात झळकतील तोवर मी रायगड असाच चिरंजीव उभा असेल। मी रायगड।